इथे सकाळच्या वाजलेले आहेत 7 ते 7:30 वाजलेले आहेत आणि माझं जेवणाचं चालू झालेलं आहे। तर वाटाण्याची ग्रेव्ही भाजी बनवलेली आहे आज, बटाटा आणि वाटाणा। आणि हे पुलाव मी आधी उघडून बघितलेला शिजलाय की नाही राईस, तर ह्याच्यामध्ये मी पळी तशीच ठेवली आणि मग तुम्हाला झाकण उघडून दाखवलं। तर पळी त्याच्यामध्ये ठेवायची नाही कधी, तर काय होतं पळीचं ते त्याच्यातलं वितळतं। तर राईस एकदम असा 100 वाला आणलेला आहे मी आणि छान असा पुलाव बनवलेला आहे। चपात्या वगैरे सगळं झालेलं आहे, चहा वगैरे पण सकाळचा झालेला आहे। चहा एकदम छान उकळून झाकून ठेवलेला आहे। आता सर्वांचा नाश्ता वगैरे होऊन डबे वगैरे भरायचे होते आणि झालेला आहे। मी म्हटलं आज काय आंघोळ नंतर करूयात आणि जरा सगळीकडे साफसफाई करून घेऊयात। प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असते की आपलं घर सुंदर स्वच्छ दिसावं। अगदी छोटं मोठं जुनं नवीन असू द्या, मॉडर्न असू द्या किंवा अगदी जुन्या पद्धतीचं असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातून आपल्या पॉझिटिव्ह प्रसन्नता वाढावी, पॉझिटिव्हिटी राहावी, निगेटिव्हिटी बाहेर जावी, तर आपल्याला सर्वांना वाटते। म्हणून आपण आपल्या घराची खूप छान अशी निगा राखत असतो। तर माझंही चालू झालेलं आहे। संक्रांत पण जवळ आलेली आहे, म्हणून म्हटलं थोडासा सगळीकडे हात मारून घ्यावा आणि आपल्याला कसं जेवढे आपल्या घरामध्ये प्रसन्नता, खुशी, पॉझिटिव्हिटी असेल तेवढं आपल्याला काम करायलाही खूप आनंद होतो आणि खूप शांतता, खूप छान असं वाटतं। तर आता मी सर्व जाळ्या वगैरे काढून घेत आहे आणि म्हटलं आता संक्रांतीचं आपल्याला कसं हळदी कुंकू वगैरे करायचं असतं, वाहन वगैरे सुगडं पुजायचं असतं। तर आता म्हटलं सर्वीकडे टीव्ही खाली वगैरे टीव्हींच्या वायरा वगैरे, तर हे माझं टीव्हीचं युनिट असं बनवलेलं आहे। तर आता हे मी चेंज करणार आहे, तर वायरा वगैरे झाकून जातील, मग मी मोठं थोडंसं घेणार आहे टीव्हीच्या इथपर्यंत। आणि आता इथं म्हटलं चेअरवर थोडंसं हात मारून वगैरे घ्यावं। घर स्वतःचे असो किंवा भाड्याचे, पण ते आपण राहतो तोपर्यंत आपलेच असते, कारण आपण तिथे आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण घालवत असतो आणि ते क्षण आपल्या आयुष्यभराच्या आठवणी असतात। आपल्या घराला घर पण देते ते म्हणजे आपले स्वच्छता आणि आपण जे घरामध्ये आपली स्वप्न रंगवलेली असते ते, आणि आपण कोपरा न कोपरा आपला घरातला अनुभवत असतो। तर तो जेवढा साफ असेल, सुंदर असेल, तेवढा आपल्याला खूप छान मन प्रसन्न आणि खूप छान वाटतं। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये। कसे तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत। तर स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं माझ्या छोट्याशा हॉलची साफसफाई करत आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट्सद्वारे जरूर मला सांगा आणि व्हिडिओ छान वाटला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर चालू झालेलीच आहे माझी साफसफाई आणि आजच्या व्हिडिओला, तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर आता बघा टीव्हीच्या खालचं युनिट साफ करून घेत आहे। टीव्ही वगैरे सर्व झाडू मारून आपण 15 ते 20 दिवसातून एकदा हात मारून घ्यायला हवा आणि खूप छान अशी घराच्या आपल्या एंट्रीच्या समोरच माझा, दरवाजाच्या एंट्रीच्या समोरच माझा हॉल आहे। तर आपली घराची एंट्री चांगली स्वच्छ आकर्षक असावी म्हणून आपण मनापासून ते करायला हवं। तर इथे चाललेलं होतं माझं टिपाई वगैरे ओढून त्याच्या म्हणजे कसं होतं 2-3 दिवस जरी हात मारला नाही किंवा रोज मारला नाही तरी, एक दिवस जरी मारला नाही तर धूळ काय ना काय कुठून येतच असते। तर आपल्याला ते रोजच्या रोज साफ करायला हवं। हात मारला तरी मग ते लगेच साफ होतं। आणि ही बघा आता माझ्या मंदिराच्या बाजूची दिवार आहे ही, तर स्टाईल्स असल्यामुळे आणि त्या व्हाईट कलर असल्यामुळे तर जरासं जरी काही लागलं तरी खूप घाण दिसतं ते। मग आता असा आठवड्यातनं 15 दिवसातनं, आठवड्यातनं मारला नाही 15 दिवसात मारला तर खूपच घाण होतं ते। आणि मी थोडंसं फास्ट केलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि बघू शकता खूप दाबून मला ते वॉलफर हे करायला लागत होतं। आणि कसं असतं एंट्रीचा समोरचा भाग तो छान असावा, म्हणजे आपल्याला कसं
प्रत्येक माणसाला येणाऱ्या जाणाऱ्या खूप छान वाटतं. आपल्याला स्वतःलाही प्रसन्न वाटेल अशी आपण नेहमी आपल्या घराची एंट्री म्हणजे डोअरच्या समोरची बाजू आपल्याला नेहमी आत शिरतो ती बाजू व्यवस्थित आपण ठेवायला पाहिजे. तर ही बघा अशी माझी साफसफाई छान अशी झालेली आहे आणि खूप छान असं पॉझिटिव्ह मन प्रसन्न वाटत आहे. आणि खूप छान लक्ष्मी घरात यायच्या टायमाला म्हणजे कसं एकदम छान प्रसन्न होऊन आत येते. तर आता इथे बघा मी मला रिसीव झालेला आहे मिशोवरून खूप छान अशा बँगल मागवलेल्या आहेत, बांगड्या मागवलेल्या आहेत संक्रांतीसाठी. तुम्हाला कशा वाटत आहेत जरूर मला कमेंट्सद्वारे सांगा. तर असे म्हणजे माझ्याकडं अशा जास्त करून नव्हत्या, तर 1 ग्रामच्या माझ्याकडं होत्या. तर म्हटलं आता ह्या वेळेला थोड्याशा वेगळ्या काहीतरी लुक करावा म्हणून मी ह्या अशा बांगड्या मागवलेल्या आहेत. तुम्हाला लिंक हवी असेल तर जरूर सांगा. याच्या आधीही मी खूप साऱ्या लिंक दिलेल्या आहेत. आणि ही बघा अशी छान अशी वाटत आहे डायमंड मध्ये कलरमध्ये. छान अशा काठपदराच्या साडीवर आपण नेसू साडी नेसल्यावर त्याच्यावर घालू शकतो. आणि हे 1 बाय 1 ऑफर होती, याच्यावर मला 4 भेटलेले आहेत गिफ्ट. म्हणजे त्याच्यावर हे भेटलेलं आहे, ऑफरमध्ये भेटलेले आहेत 4 वरती तुम्हाला दाखवतेच. आणि ह्या बघा अशा खूप छान अशा मला वाटलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटतात जरूर सांगा कमेंट्समध्ये. तर त्याची लिंक आणि मी फोटोही दाखवलेला आहे स्क्रीनशॉट करून. तर 288ला मला भेटलेले आहेत. त्याच्यात मिशोमध्ये कॉईनही भेटतात, तर 15 कॉईन मला भेटलेले, त्याच्यामुळे थोडंसं कमी झालेलं. तर बघू शकता आणि छान आहेत, मला खूप आवडलेले आहेत. आणि माझ्या साईजच्याही आहेत, थोड्या लूज आहेत कारण आपल्याला काढायला घालायला बऱ्या पडतात म्हणून लूजच असाव्यात थोड्याशा, नाहीतर टाईट असेल तर मग आपले हात सोलतात घालताना. तर छान अशा बॉक्समध्ये पॅकेज होऊन आलेल्या होत्या. आणि हे बघू शकता खूप छान असं आलेल्या आहेत. आणि मिशो हा असा भारतातील ॲप्स आहे की लाखो करोडो लोक याच्यावरून शॉपिंग करतात. जरी एखादी वस्तू खराब निघाली तर आपण ती रिटर्नही आरामात करू शकतो आणि ती 7 दिवसाच्या आत जाते. 7 दिवस कापी झाले आणि आपले पैसेही आपण जरी दिले असले तरी रिटर्न येतात. आणि अशा रीतीने मी माझ्या छोट्याशा हॉलची साफसफाई कशी करते ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडत असतील ते मला जरूर सांगा कमेंट्समध्ये. आणि हे बघू शकता. आणि असं आपण धूप वगैरे असं लावलं ना संध्याकाळचं किंवा आपलं सर्व काम झाल्यावर खूप मन प्रसन्न होतं. ह्या सुगंध छान असा येतो आणि प्रसन्नता खूप वाढते, लक्ष्मी घरात येते, छान असं वाटतं. तर आता मी व्हिडिओला इथंच करत आहे एंड. श्री स्वामी समर्थ.